तर या हत्ये प्रकरणामध्ये संशयित म्हणून वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे। हे वाल्मिक कराड कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे विश्वासू निकटवर्तीय मानले जातात। धनंजय मुंडे भाजपमधनं राष्ट्रवादीत आल्यापासूनचे ते सोबती आहेत। परळीमधल्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग असतो। धनंजय मुंडेंच्या 2019 आणि 2024च्या निवडणुकीची जबाबदारी देखील वाल्मिक कराडांवर होती। परळी नगर परिषदेमध्ये गटनेते म्हणून देखील कराड यांनी काम केलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय खरं तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण मराठवाडा हादरून गेलेला आहे आणि राजकीय प्रतिक्रिया देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एका बड्या राजकीय नेत्याचं कनेक्शन असल्याचा देखील आरोप या प्रकरणामध्ये आता होऊ लागलेला आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्रीकांत, आपण खरं तर आत्ता ज्या 4-5 प्रतिक्रिया ऐकल्या त्यामध्ये पंकजा मुंडे असतील, संदीप क्षीरसागर असतील, विशेष म्हणजे प्रकाश सोळंके जे राष्ट्रवादीचेच बीड जिल्ह्यातले आमदार आहेत, या सगळ्यांच्या प्रतिक्रियामधनं काही गोष्टी ध्वनित होत आहेत। जसं तू आत्ता म्हणालास की एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या निकटवर्तीय व्यक्तीचा यामध्ये सहभाग दिसतोय। जसं आत्ता संदीप क्षीरसागर असतील किंवा बाकीच्या मंडळींनी जे नाव घेतलं ते म्हणजे वाल्मिक कराड, ज्यांचा आत्ता उल्लेख आपण केला। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत। संदीप क्षीरसागरांनी थेट वाल्मिक कराड यांचं नाव या सगळ्या प्रकरणामध्ये घेतलंय आणि ते कुठेतरी या सगळ्यामध्ये सहभागी आहेत असं त्यांनी म्हटलंय। एकंदरच मागच्या आठवड्याभरामध्ये जो काही घटनाक्रम घडला, मुळामध्ये ज्या पवनचक्कीच्या मालकाला खंडणी मागणं असेल, त्यानंतर खंडणी मागणाऱ्यांना झालेली मारहाण असेल, त्या मारहाणीनंतर एकंदर जे काही घटनाक्रम तिथे घडला, त्यानंतर संतोष देशमुख यांना मारहाण झाली, त्यांची मारहाणीमध्ये हत्या झाली आणि मग त्यांची बॉडी जी आहे ती बेवारसपणे फेकून देण्यात आली। त्यानंतर या सगळ्या घटनाक्रमाला सुरुवात झाली। एकंदरच बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षापासून ज्या काही घडामोडी घडतात त्यामध्ये सातत्यानं हे नाव जे आता चर्चेलं जात आहे ते अग्रक्रमानं पुढे येते। या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांचं नाव पुढे येते। अर्थात राजकीय विरोधकांनी हा आरोप केला असला तरी अद्याप कायदेशीरदृष्ट्या कुठलीही पुष्टी वाल्मिक कराड यांनी या सगळ्या संदर्भात भूमिका बजावल्याबद्दल मिळालेली नाहीये। त्यांचं नाव FIR मध्ये नोंदवण्यात आले, मात्र ती FIR जी आहे ती खंडणीच्या संदर्भात आहे अशी देखील माहिती समोर येते। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार जे राज्याच्या भाजपच्या सरकारमधले मंत्री होते आणि त्यांचे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, त्यांनी हे स्पष्ट केलं की या प्रकरणामध्ये कुणीही कितीही मोठ्या नेत्याच्या जवळपासचा व्यक्ती असला किंवा कुणीही त्याला अभय दिलं असलं तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये कुणाचीही गय करणार नाहीत, ते कुणालाही यामध्ये अभय देणार नाहीत। दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील यामध्ये SIT अर्थात विशेष यंत्रणेच्या माध्यमातून किंवा निपक्षपाती या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी या सगळ्या संदर्भामध्ये मागणी केली आहे। आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतंय ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे निकटवर्ती आहेत आणि धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंचे बंधू आहेत। या सगळ्या घटनाक्रमात हे नातं, हे रिलेशन असून सुद्धा पंकजा मुंडेंनी अशा प्रकारची मागणी केल्यामुळे कुठेतरी एक वेगळं काही ज्यामध्ये चाललंय का हा देखील एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय। बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग असेल किंवा मागच्या 3 वर्षांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा वाल्मिक कराड यांचा जिल्ह्यातला ज्या काही राजकीय घटनांमध्ये, राजकीय घडामोडींमध्ये हस्तक्षेप आहे किंवा त्यांचा सहभाग आहे, या सगळ्याची चर्चा दबक्या आवाजात इतके दिवस होत होती। मात्र संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाच्या नंतर वाल्मिक कराडांचं नाव कुठेतरी या गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा घेतलं जातंय। या सगळ्यात कराडांचा समावेश असल्याचा आरोप संदीप क्षीरसागरांनी केला। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीतली अंतर्गत जी काही गटबाजी आहे, जी काही नाराजी आहे ती देखील समोर आली आहे। आपण आत्ता बाईटमध्ये ऐकलं असेल, प्रकाश सोळंके जे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातले आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं, त्यांनी काल माध्यमांशी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की कुठेतरी जिल्ह्यातलं नेतृत्व या सगळ्या गोष्टीला पाठबळ देते। अप्रत्यक्षपणे त्यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि स्थानिक पोलिसांवर अधिक विश्वास न ठेवता स्थानिक पोलिसांवर दबाव आणला जाऊ शकतो, त्यांच्यावर विश्वास न ठेवता एका विशेष पथकाकडनं याची चौकशी व्हावी असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यामुळे पंकजा मुंडेंनी आरोप म्हणणं असेल किंवा राष्ट्रवादीतल्या अंतर्गत गटबाजी सगळ्याचा या संपूर्ण प्रकरणामध्ये सखोल चौकशीची देखील मागणी केली जाते आहे। या सगळ्याचे अपडेट्स वारंवार आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।